शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय। पहिलीच मोठी बातमी निघते, लाडकी बहीण नव्हे तर लाडकी भाऊ योजना। 12,431 पुरुषांची योजनेत घुसखोरी, वर्षभर लाटले पैसे, मोठी माहिती समोर। पुढली मोठी बातमी निघते, शिवसेना पक्षचिन्हाचा निर्णय एकनाथ शिंदेंच्या बाजूने लागणार नाही, उद्धव ठाकरेंचा मोठा दावा। पुढली मोठी बातमी निघते, सोलरच्या माध्यमातून मोफत वीज पुरवठा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा। पुढली मोठी बातमी निघते, यंदा दिवाळी पावसातच जाणार, राज्यभरात पुढील 4 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा, हवामान खात्याचा अंदाज। पुढली मोठी बातमी निघते, आता शेतकरी थेट कृषी अधिकाऱ्यांना कॉल करू शकतील, कृषी विभागात नवा निर्णय। पुढली मोठी बातमी निघते, जळगावमधून 421 कोटींची फळपीक विमा रक्कम, 53,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात, शेतकऱ्यांना दिलासा। पुढली मोठी बातमी निघते, शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आहे, केंद्राकडून मदतीच्या दुसऱ्या हप्त्याची घोषणा, शेतकऱ्यांना दिलासा। पुढली मोठी बातमी निघते, यवतमाळमध्ये शेतकऱ्यांचं अन्नत्याग आंदोलन, सरकारच्या धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी। पुढली मोठी बातमी निघते, आता ग्रामपंचायतचा जमा खर्च जगाला कळणार, वेबसाईट होणार विकसित, सामान्यांना दिलासा। पुढली मोठी बातमी निघते, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाई देण्याचा दावा फोल, लक्ष्मी पूजन झाले तरी केवळ 63% शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा, मोठी माहिती समोर। पुढली मोठी बातमी निघते, आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय, त्याचा राग काय येत नाही, बच्चू कडू आक्रमक। पुढली मोठी बातमी निघते, शेतकऱ्यांना सावधान, खोटी कागदपत्र दिल्यास फार्मर आयडी ब्लॉक होणार आणि वसुली होणार। पुढली मोठी बातमी निघते, दिवाळीचा पाडवा पावला, आजपासून पीक विम्याचे पैसे जमा व्हायला सुरुवात, शेतकऱ्यांना दिलासा। शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या। धन्यवाद।